एक्सिजन आणि ग्राफ्टिंग बघितलं. आता बर्न कॉन्ट्रॅक्चरसाठी रिलीजसाठी ॲनास्थेशिया. तर याच्यात एअरवे आणि ट्युमेसंट 2 पॉईंट डिस्कस केले त्याने. पुन्हा हिस्ट्री, एक्झामिनेशन, डिफिकल्टी एअरवे बघायचं आहे. हां, तो जो पॉईंट आहे इट इज इमिजिएटली आफ्टर बर्न्स विदिन आफ्टर 48 आवर्स. तर आता कॉन्ट्रॅक्चर हे लाँग टर्म आहे, वीक्स लागतील आपण बघितलं ग्रेड 3 ग्रेड 4 बनायला, हिलिंग होऊन कॉन्ट्रॅक्चर व्हायला. तर दिस इज लेटर सर्जरी. मग इथे त्याची नेक मोबिलिटी उडालेली असेल, मायक्रोस्टोमिया झालेला असेल, तर त्याच्यामुळे मास्क प्रॉब्लेम ऑटोमॅटिक असू शकतो. एलमे डिफिकल्ट मास्क, डिफिकल्ट एलमे, इम्पॉसिबल ब्लाइंड नॅझोट्रॅकियल, कारण की तुम्हाला नेक मोबिलिटी नाही आहे, तुम्ही ब्रेथ साऊंडने गाईड करून जाता, तर ते तुमचं नाही होणार. अँटिरियर नेकला स्कारिंग झाली त्याच्यामुळे रेट्रोग्रेड नाही करू शकणार. मायक्रोस्टोमिया झाला आहे त्याच्यामुळे ओरल नॉर्मल पण नाही, ओरल फायबर ऑप्टिक पण नाही करता येते. पेटन्सी ऑफ एक्सटर्नल नेयर्स बघा आणि मग अवेक फायबर ऑप्टिक करा. तर स्पॉन्टवर ठेवू शकतो आणि इनहेलेशनल करू शकतो केस. नंतर नेकसाठी तुम्ही सर्जन ट्युमेसंट लोकल ॲनास्थेशिया वापरतात. ट्युमेसंट इज लोकल इन्फिल्ट्रेटिव्ह ॲनास्थेशिया. त्याच्यामध्ये लार्ज व्हॉल्यूम वापरता येतो. फक्त थोडं ॲक्ट व्हायला 15 तसंही आपण लिग्नोकेन ॲक्ट व्हायला 5 ते 10 मिनटं घेतो. हा थोडा डायल्यूट असल्यामुळे आणखी वेळ घेतो. तर हाच फक्त सोल ॲनास्थेशिया म्हणून पण वापरता येईल. फक्त तुम्हाला स्किन आणि थोडं ते खूप घासून काढतात, तर त्याच्यामुळे GA द्यावा लागतो. आणि एअरवे डिफिकल्ट तर ट्यूब टाकावीच लागेल तुम्हाला, फक्त IV मध्ये नाही काम करू शकत तुम्ही. तर याचं कंपोजिशन दिलेलं आहे, क्लाइन सोल्युशन आहे. तर 0.05% लिग्नोकेन आणि 1:10 लाख ट्वाईस डायल्युटेड, ट्वाईस नाही थ्राईस डायल्युटेड. 1 लिटरमध्ये 1 ॲम्पूल ॲड्री टाकायचं आणि 50 cc बॉटल 1% किंवा 25 cc 2%, हे 1 लिटर RLमध्ये टाकायचं. त्याला म्हटलं आहे क्लाइन सोल्युशन. तर LA हायली ॲसिडिक असतो, स्टिंगिंग असतो, तर त्याच्यात 10 मिली इक्विव्हॅलंट किंवा 10 ml बायकार्ब टाकायचं. त्याच्यामुळे अल्कलानाइज होतं, तर LA पण नॉन अनाइज फॉर्ममध्ये राहतो, ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये राहतो, ॲक्शन वाढते. तर हे एक त्याच्यात ॲड करायचं आहे. क्लासिकली फक्त LA प्लस ॲड्री 1 लिटरमध्ये टाकायचं आहे. तर 0.05% आणि 1:10 लाख ट्रिपल डायल्युटेड. तर त्याचं म्हणणं आहे 20 मिनटं लागतात, परंतु हा 18 तास चालतो. पोस्ट ऑफ ॲनाल्जेसिसची गरज नाही पडत. लागलंच तर थोडंफार केटामिन देऊ शकतो, यांची गरज नाही पडत. एअरवे रिफ्लेक्सेस मेंटेन राहतात. तर हे सोल तुम्ही याच्यासाठी वापरू शकता, लोकल ॲनास्थेशिया कॉन्ट्रॅक्चर रिलीजसाठी. तर 2 मुद्दे आहे की ॲड्रिनालिन एवढा काम का नाही करत, ते आपण आदल्या याच्यात बघितलं की ॲड्री 1:10,000 जरी अप्लाय केला लोकली तरी तो सिस्टमॅटिकली जात नाही, कारण की सिस्टमॅटिकली ॲफिनिटी कमी झाली आहे, सेकंड मेसेंजर कमी झाला आहे, तर मिनिमल चेंजेस इन BP आणि हार्ट रेट होता. तर हे बर्न स्पेसिफिक झालं. पण नॉन बर्न स्पेसिफिक लिग्नोकेन आणि ॲड्री, नॉन बर्नमध्ये पण ॲड्री खूप जास्त आतमध्ये जात नाही, कारण की तो खूप जास्त डायल्युटेड आहे. नंतर तो स्वतः वॅसोकन्स्ट्रिक्शन करतो, त्याच्यामुळे त्याचं स्वतःचं ॲब्सॉर्प्शन कमी होतं. आणि दुसरं आहे की फॅटसोबत निघतो. सिमिलरली लिग्नोकेन पण तो लायपोफिलिक आहे, फॅटमध्ये राहतो. फिमेलमध्ये थोडा जास्त राहतो, म्हणून मेलमध्ये डोस 10% कमी करावा लागतो. त्यांच्यामध्ये फिमेलमध्ये फॅट जास्त असतं. डायल्यूट आहे त्याच्यामुळे लेस ग्रेडियंट आहे, लेस ॲब्सॉर्ब होतो, बोथ लिग्नो आणि ॲड्री ॲब्सॉर्प्शन कमी करणार, ते स्वतःचं पण ॲब्सॉर्प्शन कमी करणार, आणि लायपोसक्शन करताना हे पण स्वतःचं निघून जाणार फॅट. तर हे 2 वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत. ट्युमेसंट ॲनास्थेशिया इन फॅट चालू आहे आणि हा कॉन्ट्रॅक्चर रिलीज अंडर ट्युमेसंट ॲनास्थेशिया चालू आहे. तर इकडे फॅट कमी असेल, इकडे फॅट जास्त आहे. तर नॉर्मल आपली मॅक्सिमम डोस आहे 4 to 5 mg/kg घेतो आपण लिग्नोकेन. ॲड्रीसहित 7 घेतो. हा त्याच्या 5 times to 8 times वाढलेला आहे, बरोबर. 7×5 = 7×8 = 56. तर एवढी मोठी रेंज आहे. ॲड्री 5 माईट देतो पर ml आपण, इथे ट्युमेसंटमध्ये 70पर्यंत देतो आहे. खूप मोठी मार्जिन आहे आणि काही साईड इफेक्ट होत नाहीत. मग ड्रग्सची फार्माकोलॉजी.
डिपेंड्स करतं की इंजुरी आणि ड्रगमध्ये किती ड्युरेशन आहे, पेशंट किती स्टॅबिलाइज झाला आहे, सध्या हिमोडायनॅमिक काय आहे. तर ड्रगचं इंजुरीचं पण मॅग्निट्यूड आणि टाईम डिपेंड करतं. ॲक्यूट फेजमध्ये हायपोव्हिलेमिया असेल त्याच्यामुळे IM ओरल किंवा SC ॲडमिनिस्ट्रेशन लो असणार. अल्ब्युमिन कमी असणार त्याच्यामुळे ॲसिडिक ड्रग्ज जे आहेत, बेन्झोडायझेपिन झालं, थायोपेंटोन झालं, त्यांचं फ्री फ्रॅक्शन वाढेल, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन वाढेल, फायब्रिनोजेन वाढेल, अल्फाऊन ॲसिड ग्लायकोप्रोटीन वाढेल. त्याच्यामुळे जे बेसिक ड्रग आहेत त्यांचा फ्री फ्रॅक्शन कमी होईल, बाउंड वाढेल. तर लोकल अनॅस्थेटिक जे झाले, मसल रिलॅक्संटचा काही फरक पडत नाही ॲक्च्युली. मसल रिलॅक्संट पहिल्यांदा बघितलं मी याने दिलेलं. ठीक आहे. मोस्ट अनॅस्थेटिक ड्रग्ज आर नॉट प्रोटीन बाउंड. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट लाईन की मोस्ट अनॅस्थेटिक ड्रग्ज आर नॉट प्रोटीन बाउंड. तर त्यांना काही खास फरक पडत नाही आणि हिमोडायनॅमिक चेंजेस एवढे मार्क्ड असतात की त्याच्याने काही विशेष फरक त्यांना सापडलेला नाही. दोन गोष्टींमुळे की प्रोटीन बाइंडिंग खास नाही आहे आणि हिमोडायनॅमिक चेंजेस पण जास्त आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या इफेक्टवर काही जास्त फार्माकोलॉजिकल इफेक्ट्स ऑफ ॲनेस्थेटिक्स आर मिनिमल, यांच्यामुळे अफेक्ट होतो. नंतर फ्लुईड लॉस झालेला असेल, इडेमा असेल, त्याच्यामुळे प्लाझ्मा कमी असणार. पण या सर्व गोष्टी थेरॉटिकली आपल्याला काही त्याच्याने फरक पडत नाही. आफ्टर इनिशियल रिससिटेशन कार्डियक आउटपुट वाढतो, हायपरमेटाबॉलिक होतो, ब्लड फ्लो वाढतो. परंतु स्टील पेशंट टू पेशंट वाईड व्हेरिएबिलिटी आहे. व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन वाढणार, प्रोटीन पण तो डिपेंड करणार व्हॉल्यूम स्टेटस आणि प्रोटीन बाइंडिंगवर. आणि क्लिअरन्स पण वाढतं यांच्यामध्ये, कार्डियक आउटपुट वाढतो, मेटाबॉलिझम वाढतं. पण या सर्वांचा क्लिनिकल इम्प्लिकेशन काही नाही आहे, मिनिमली आहे हे अफेक्टेड. याच्यातही त्याने काय लिग्नोचा डोस कमी करावा लागेल बर्न्समध्ये, सेन्सिटिव्ह असतील. परंतु स्टील असं काही खूप लिग्नोच्या याच्यावर त्याने असंच डोस स्पेसिफिक काही म्हटलं नाही. त्याने आजपर्यंत म्हटलं की CKDमध्ये आणि प्रेग्नंटमध्ये डोस कमी करा आणि जेरियाट्रिकमध्ये 3 ठिकाणी डोस कमी करा, परंतु बर्न्समध्ये लिग्नोचा डोस कमी करा असं त्याने म्हटलेलं नाही आहे. की सेन्सिटिव्हिटी होईल किंवा इन मेटाबॉलिझम वाढेल या गोष्टी स्पेसिफिकली डिस्कस नाही आहेत. नंतर एक्स्ट्रा जंक्शनल वाढेल, त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी टू डिपोलरायझिंग आणि रेजिस्टन्स टू नॉन डिपो येणार. 1 वीक अप टू 1 इयर. ठीक आहे, लक्षात ठेवायला चांगलं आहे. परंतु इथे त्यांनी 2 इयर्स स्ट्रेट अवे म्हटलेलं आहे. सो दिस फिगर कॅन नॉट बी मिस्ड. 2 इयर्स. 4 days to 10 weeks हायली रिस्की आहे. आणि यांना 1 वीक टू 8 वीक रेजिस्टंट राहतो NDMRला. स्कोलिंग 2 वर्षापर्यंत अवॉइड करा म्हणतो. याचा रेजिस्टन्स शॉर्ट लिव्ड आहे त्या मानाने. याच्याबद्दल असं 1 इयरपर्यंत काही हे नाही दिलेली आहे. परसिस्ट अप टू 1 इयर प्रपोर्शनल टू बर्न सरफेस एरिया. NDMRचं आपण बघितलं, त्याचं फक्त रेजिस्टन्स हे देऊ नका असं म्हटलेलं नाही आहे. न्यूरोमस्क्युलर मॉनिटरिंगसोबत द्या, दॅट्स इट. स्कोलिंगचंच फक्त देऊ नका असं आहे. 24 तास देऊ शकतो पहिल्या, त्याच्यानंतर 2 वर्ष नाही. स्पेसिफिकली 4 days to 10 weeks बिलकुल नाही द्यायचं आहे. डोस रिक्वायरमेंट वाढलेली असेल कारण की हायपरडायनॅमिक सर्क्युलेशन असेल, हायपरमेटाबॉलिक स्टेट असेल, त्याच्यामुळे मॅक जास्त लागेल, डोस रिक्वायरमेंट जास्त राहील. परंतु त्याने थायरॉईडची गोष्ट होती. थायरॉईडमध्ये आणि हायपरकॅलेमिया पोटॅशियममुळे मॅक चेंज होत नाही. इथे हायपरमेटाबॉलिक स्टेट आहे म्हणून डोस जास्त लागतो आहे, म्हणून मॅक जास्त लागतो आहे. आणि त्यांना सिडेटिव्ह ॲनाल्जेसिक्स आणि आयनोट्रॉप्स तर बीटाची सेन्सिटिव्हिटी कमी होते, ते टॉलरन्स होईल, त्याच्यामुळे त्यांना मोठा डोस लागेल. तर हायर डोस इज जनरली द ट्रेंड. आणि इथेही आपण बघितलं NDMR या रेजिस्टन्समुळे लार्जर डोस अँड शॉर्टर ड्युरेशन आहे. बर्नचं पेन तर 2 प्रकारचं पेन आहे, इन्स्टंटेनियस आणि त्याच्यानंतर होणारा हायपरअल्गेझिया. तर इमिजिएटली तुमचे थर्मल रिसेप्टर, मेकॅनिकल रिसेप्टर, केमिकल रिसेप्टर स्टिम्युलेट होतील आणि ते C आणि A डेल्टाद्वारा स्पायनल कॉर्डला पेन पोहोचवतील. A डेल्टाने लॅमिना 1ला जातं, Cने लॅमिना 2 आणि 3 म्हणजे सबस्टन्शिया जिलेटिनोसाला जातं
मग तिकडनं तो अँटेरोलॅटरल स्पायनोथॅलॅमिक ट्रॅकने वर जातो, डेल्टा कॉर्टेक्सपर्यंत जातो, म्हणून लोकलायझेशन होतं. नंतर थोड्या वेळाने यांचं हायपरअल्गेसिया होतो, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी हायपरअल्गेसिया ॲट द साईट होतो, सेकंडरी हायपरअल्गेसिया हा सराउंडिंग अनबर्न्ड स्किनला होतो आहे. दोघांचं मेकॅनिझम स्पायनल म्हटलेलं आहे, परंतु लोकल आणि स्पायनल जे काही आहे. तर प्रायमरी हायपरअल्गेसिया इज बाय इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स, सेन्सिटिव्हिटी वाढते. आणि सेकंडरी मग इथे काहीतरी केमिकल न्यूरोमॉड्युलेशन होणार आहे. तर नॉन पेनफुल स्टिम्युलसने सुद्धा पेन होतं. तर हा ॲलोडायनेझियाच्या कन्सेप्टमध्ये घुसला हा. नंतर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पेन आहे, बर्न सरफेस एरिया आहे आणि डेप्थ. जितका वाईड एरिया, जितका डीप एरिया, जितका बर्नचा एरिया जास्त आहे तितकं पेन जास्त आहे, जितकं डीप जाईल तितकं पेन कमी होईल, कारण की तिथे नर्व एंडिंग उडून जातील. ओके. नंतर ॲनाल्जेसिक्स, मॉर्फिन इज द गोल्ड स्टँडर्ड जर काही कॉन्ट्राइंडिकेशन नसेल. फक्त एकच आहे की त्याचा टॉलरन्स होणार आहे. बट फर्स्ट ट्रीटमेंट इज टेपिड वॉटर, नॉट कूल वॉटर. कूल द वुंड, वॉर्म द पेशंट, परंतु त्याच्यातही थंड पाणी, खूप थंड नाही. 15 डिग्री म्हटलेलं आहे, 15 डिग्री फॉर 20 to 30 मिनिट्स. आणि हीच 15 म्हणजे चांगलं थंडच झालं ते. टेपिड लिहिलं आहे इथे. एकाच चॅप्टरमध्ये 2-2 फिगर कशा काय देतात बाबा, कळत नाही मला. तर टेपिड लिहिलेलं आहे इथे. स्वतः हा म्हणतो आहे की टेपिड वॉटर इज 20 to 37 डिग्री, आणि तो स्वतःच प्रिव्हियस पेजमध्ये म्हणतो आहे की 15 डिग्री द्या. त्या लोकांचा काही तारतम्य नाही आहे. वॉर्म किंवा ल्युकवॉर्म झालं ते, कम्फर्टेबली वॉर्म किंवा ल्युकवॉर्म. 15 डिग्री कूल झालं. कूल ॲक्च्युली 2 to 8 डिग्री सेल्सिअस असतं. तर अर्धा तास, 20 ते 30 मिनिट इज अ टू लॉंग ड्युरेशन. आणि पुढे आपण बघू की केमिकल बर्न्समध्ये तिथं 8-8 तास पण बोलला आहे. डोळा 8 तास फ्लश करा म्हणतो तो, अल्कलीने जर झाला इंजुरी तर. सो दिस इज कारण की हळूहळू त्याच्यातनं काय आहे, त्याच्यात तो म्हटलं आहे की टिल पेन आहे तोपर्यंत वॉश करा. आपण येऊ त्याच्यावर. टेपिड वॉटरने हे करायचं आहे. नंतर मॉर्फिन आणि एनसेड्स डिपेंडिंग ऑन सिच्युएशन, कारण की हायपोवॉलिमिया असेल तर एनसेड देऊ, किडनी जाईल कामातनं. तर डिपेंडिंग ऑन शॉक एनसेड देऊ शकतो. नंतर मग पेशंट एकदा स्टेबिलाइज झाला तर PCM, एनसेड, LA, मॉर्फिन, PCA. LA डायरेक्टली डोनर साईटवर पण देऊ शकतो. त्यांना लक्षात आलं की तिथे ॲनास्थेटिक टॉक्सिसिटी काही होत नाही डायरेक्टली, कारण की युजली आपण रॉ एरियावर LA नाही लावत. आपलं एमला क्रीम आहे, एमला क्रीममध्ये कॉन्ट्राइंडिकेशन आहे की ब्रीच स्किनवर लावू नका. पण इथे बर्न एरिया डोनर साईटवर तो म्हणतो की लावा, काही फरक पडत नाही, काही ॲब्सॉर्ब होत नाही. थेरॉटिकल रिस्क आहे म्हणतो तो लोकल ॲनास्थेटिक टॉक्सिसिटीची. रिजनलमध्ये प्रॉब्लेम आपला इन्फेक्शनचा आहे, जनरलाइज पण सेप्सिस आहे, आणि कोॲग्युलेशनचा पण प्रॉब्लेम असू शकतो. तर रिजनल प्लस मायनस तुम्ही देऊ शकता. पेनसाठी गोष्टी चालू आहेत या. मग क्रोनिक पेन, युजली न्यूरोपॅथिक पेन डेव्हलप होतं पेशंटला. मग त्याच्यात ॲलोडायनिया हायपरअल्गेसिया होईल. हायपरअल्गेसिया म्हणजे हायपर रिस्पॉन्स आहे. ॲलो म्हणजे नॉन पेनफुलला पण तो पेनफुल मानायला लागेल. तर काय होतं, नर्व डॅमेज होतात, त्या न्यूरोमा बनवतात रिजनरेट होऊन, आणि न्यूरल पण रिप्रोग्रामिंग होतं. तर त्याच्यात सायकोलॉजिकल कंपोनंट पण आहे मोठा. स्लीप डिस्टर्ब होईल, डिप्रेशन होईल, त्याच्यामुळे त्याचं पण रिहॅबिलिटेशन लागेल. इतर पण रिहॅब करायला त्याला पेन होईल, तर तो ॲक्टिव्हिटी रिझ्यूम करायला प्रॉब्लेम होईल त्याला. आणि धिस क्रोनिक पेन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बर्न एरिया आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ग्राफ्टिंग. कारण की जितकं ग्राफ्ट करणार तुम्ही, जितका एरिया काढणार, तितकं त्याला चिपकवणार, तर तितकं त्याला पेन जास्त होत जाणार. तर ॲक्यूट पेन नॉट कंट्रोल्ड लीड्स टू क्रोनिक पेन, दॅट इज. आणि मग एकदा क्रोनिक झालं की व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट. मग तुम्ही कन्व्हेन्शनल ॲनाल्जेसिक देऊ शकता, अँटी डिप्रेसंट, अमिट्रिप्टॅलिनसारखं, अँटी कन्व्हल्जन किंवा न्यूरोमॉड्युलेटर, गाबापेंटिन, फेनिटॉइन पण देऊ शकता, वॉल्प्रोइड देऊ शकता म्हणतो तो. त्याचं मॉनिटरिंग कोण करणार. रिजनल नर्व ब्लॉक आणि कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी, सायकोलॉजिकल पण तुम्हाला सपोर्ट करावं लागेल.